आपल्याला आता जाणून घ्यायचे काही महत्त्वाच्या विषयांवरचे घडामोडींवरचे स्पेशल रिपोर्ट। श्रीलंकेमधून भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती एक चक्रीवादळ येऊन धडकलंय। पण श्रीलंकेच्या किनाऱ्यावरनं आता हे वादळ थेट भारताकडे सरकताना दिसतंय आणि या वादळाचं नाव आहे दितवा। हेच दितवा चक्रीवादळ आता भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती धडकल्यामुळे आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू इथल्या किनारपट्टीला मोठा तडाखा बसलाय। केवळ इतकंच नाही तर याच चक्रीवादळामुळे आता महाराष्ट्राच्या हवामानामध्ये देखील मोठी उलथापालथ सुरू झाली आहे। बघूयात। दितवा याच वादळाच्या नावानं श्रीलंकेच्या नंतर भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकी भरली आहे। याची कारणं म्हणजे या चक्रीवादळाने इथे घातलेलं थैमान। श्रीलंकेच्या नंतर तमिळनाडू आणि पॉंडिचेरीच्या किनाऱ्यावर कुड्डालोर, नागपट्टिनम, मैलादुथुराई, विल्लुपुरम, चेंगलपट्टू यासारख्या परिसरामध्ये इथून पुढे काही दिवस मुसळधार पावसाचे असणार आहेत। श्रीलंकेमध्ये दितवाहमुळे पूर आणि भूस्खलन झालं। 150 पेक्षा अधिक सर्वसामान्य लोकांचा मृत्यू झालाय, तर अजूनही 200 पेक्षा अधिक लोक बेपत्ता आहेत। याच चक्रीवादळाचा श्रीलंका, इंडोनेशिया, व्हिएतनाम, थायलंड आणि मलेशियाला देखील फटका बसलाय। हेच दितवाह आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलं। त्यामुळे आजपासून 3 डिसेंबर पर्यंत आंध्र प्रदेशाच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। दितवा हे जे चक्रीवादळ आहे, सुरुवातीला या चक्रीवादळाने श्रीलंकेमध्ये मोठी हानी घडवून आणली आणि त्यानंतर या चक्रीवादळाचा प्रवास आता तमिळनाडूला समांतर असा उत्तर दिशेने होत आहे। आणि या दरम्यान तमिळनाडूमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये काही ठिकाणी मोठ्या पावसाची नोंदही झालेली आहे आणि पुढील काही तासांमध्ये म्हणजे आज मध्यरात्रीपर्यंत या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन त्याचं डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकतं। भारतानं श्रीलंकेच्या मदतीसाठी ऑपरेशन सागर सिंधू सुरू केलेलं असताना आता हे वादळ भारताच्याच किनारपट्टीवरती धडकल्यामुळे आपल्या प्रशासनासमोरचं आव्हान देखील मोठं आहे। भारतीय वायुसेनेचं IL-76 हे विमान कोलंबोला पोहोचलंय। हवाई आणि सागरी मार्गानं आतापर्यंत सुमारे 27 टन मदत सामग्री पोहोचवण्यात आली। तमिळनाडूच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी NDRF आणि SDRFची 28 पेक्षा अधिक आपत्कालीन पथकं तैनात करण्यात आली आहेत। तर पूर्व किनारपट्टीच्या मदतीसाठी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या राज्यातील म्हणजेच महाराष्ट्र आणि गुजरातमधील NDRFची पथकं देखील पोहोचली आहेत। तर या चक्रीवादळाचा परिणाम विमान उड्डाणांवरती देखील मोठ्या प्रमाणावर होतोय। तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे शनिवारी 54 विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत। चेन्नईमधल्या विमानांची उड्डाणं रद्द झाल्यामुळे कोलंबो विमानतळावरती सुमारे 300 भारतीय प्रवासी गेल्या 3 दिवसांपासून अडकून पडले आहेत। पुदुच्चेरी सेंट्रल युनिव्हर्सिटीने चक्रीवादळामुळे सुट्टी जाहीर करून सगळ्या परीक्षा देखील पुढे ढकलल्या। पुदुच्चेरी, कराईकल, माहे आणि यनम मधील सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय झालाय। दितवा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या तळकोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये 11 ते 13 डिसेंबर या कालावधीमध्ये तुरळक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये थंडीचा कडाका देखील वाढणार आहे। त्यामुळे या चक्रीवादळाचं संकट लवकरात लवकर टळावं आणि कमीत कमी नुकसान व्हावं हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण पूर्व आशियामधल्या इंडोनेशिया या देशावरती निसर्गाची वक्रदृष्टी बघायला मिळाली। कारण या देशाला आधी भूकंप, मग ज्वालामुखी आणि त्यानंतर एका चक्रीवादळामुळे आता अतिवृष्टीचा देखील सामना करावा लागतोय।